तर बातमी नवी मुंबईत नाही, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन अर्थात NMMT मध्ये आता महिला बस चालकांची संख्या वाढणार आहे। यासाठी महापालिकेने महत्त्वाचं पाऊलही उचललंय। समाज विकास विभागामार्फत 400 महिलांना बस चालक म्हणून प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिलांना NMMT मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। ही माहिती महापौर सुजाता पाटील यांनी घणसोली आगारामध्ये NMMTच्या नव्या CNG बसच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये दिली आहे। त्यामुळे अर्थातच आता लवकरच महिला बस चालक आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांची संख्याही वाढलेली दिसेल। बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझवरती टोल लावण्याची घोषणा केली आहे। हॉर्मुझमधनं जाणाऱ्या जहाजांवरती 20% टोल घेणार असं ट्रम्प म्हणतात। इराणची जहाजं रोखली जाणार आहेत, टोल शिवाय सोडणार नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। इराण सोडून सगळ्या देशांसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली असेल असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। त्यामुळे त्यांनी अमेरिका ही गार्डियन ऑफ हॉर्मुझ म्हणून ओळखली जाईल असा देखील दावा केलाय। हॉर्मुझ संदर्भात एक खूपच मोठा दावा केलेला आहे आणि अर्थातच 20% टोल घेणार असंही म्हटलेलं आहे आणि आम्ही म्हणजेच अमेरिका हे गार्डियन ऑफ हॉर्मुझ असेल असंही म्हटलंय।